तिची अभिनय करण्याची एनर्जी किती असेल, तर हे सगळं आम्ही एक टीम म्हणून ठरवलं आणि त्याप्रमाणेच आम्ही ते इम्प्लिमेंट करतो. चारुलता हे पात्र कविताच्या जवळचं आहे, त्यामुळे अर्थातच मला हे माहिती आहे येतं. मला भुवनेश्वरी करणं हे जास्त चॅलेंजिंग आणि जास्त इंटरेस्टिंग वाटतं. शेवटी भुवनेश्वरीने किती त्याला लहानाचं मोठं केलेलं असलं तरी चारुलता ही त्याची जन्मदाती आई आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमची आवडती अभिनेत्री आणि तुमचा आवडता पात्र म्हणजेच चारुलता म्हणजेच कविताताई. नवीन लुक आहे, नवीन पात्र आहे. काय सांगाल त्या पात्राबद्दल? बघ ना, मला नेहमी असं वाटतं एखादी मालिका जेव्हा मी करतो तेव्हा एक वेगळी भूमिका करायला मिळते, ह्याचा आनंद असतो, बरोबर. आता ह्या एकाच मालिकेमध्ये मला 2-2 भूमिका करायला मिळतात, त्यामुळे अर्थातच माझा आनंद खूपच जास्त आहे आणि छान वाटतं आहे. कारण आता जवळजवळ 1.5 वर्ष भुवनेश्वरी हे पात्र मी साकारलं आणि त्याच्या विरोधात असलेली चारुलता, त्यामुळे ती साकारताना खूप छान वाटतंय, साधं सोपं वाटतंय. अगदीच काही लुक तर बदलला आहे, पण जेव्हा ना चारुलताचं ठरलं की आता हा सीन असणार आहे किंवा हा चेंज असणार आहे, तेव्हा तुम्हाला अशी काही वन लाईन देण्यात आली होती का? हो, अर्थातच. म्हणजे आमच्या लेखिकेनी आणि आमच्या दिग्दर्शकांनी एक व्यवस्थित ठरवलं होतं की चारुलता कशी दिसेल, ती कसं बोलेल, तिची अभिनय करण्याची एनर्जी किती असेल, तर हे सगळं आम्ही एक टीम म्हणून ठरवलं आणि त्याप्रमाणेच आम्ही ते इम्प्लिमेंट करतो. अगदीच 2 वेगळे लुक आहेत, 2 वेगळी पात्र आहेत, पण तुम्हाला पर्सनली कविताताईंना कोणता जास्त आवडला? मी खरं सांगू का, चारुलता हे पात्र कविताच्या जवळचं आहे, त्यामुळे अर्थातच मला हे माहिती आहे येतं. मला भुवनेश्वरी करणं हे जास्त चॅलेंजिंग आणि जास्त इंटरेस्टिंग वाटतं. अगदीच, पण ना भुवनेश्वरीचं तिच्या मुलावरती तिच्या मुलाचं सुद्धा तिच्यावर खूप प्रेम आहे, पण आता कुठेतरी चारुलताच्या बाबतीत तसं नाहीये. ऋषिकेश किंवा अधिपतीला अजूनही भुवनेश्वरीच हवी आहे. तर मग आता चारुलता म्हणून काय असणार आहे? अधिपती आणि चारुलताचा बॉन्ड फुलणार आहे का किंवा काय होणार आहे पुढे? मला असं वाटतं की शेवटी भुवनेश्वरीने किती त्याला लहानाचं मोठं केलेलं असलं तरी चारुलता ही त्याची जन्मदाती आई आहे, त्यामुळे ती अर्थातच आपल्या मुलाचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करेल, त्याला समजावण्याचा प्रयत्न करेल. पुढे तो काय करतो हे मला माहीत नाही अजून, पण ती तिच्या परीने नक्की प्रयत्न करेल. पण ना कुठेतरी भुवनेश्वरी कितीही विलन असली किंवा वेगळा शेड असला तरी ते एक ट्विस्ट आहे किंवा तिच्यामुळे ती मालिका, ती कथा अपूर्ण आहे. तर कमबॅक होणार आहे का भुवनेश्वरीचा, किंवा मग हेच पुढे असणार आहे? मला काहीच माहिती नाही आहे. खरं तर हा प्रश्न तुम्ही आमच्या लेखिकेला विचारा, ती तुम्हाला ह्याचं उत्तर देऊ शकेल. येस, भुवनेश्वरी मीही साकारली 1.5 वर्ष आणि मीही तिला मिस करते. आता प्रेक्षक किती मिस करतात त्याच्यावरनं ठरेल बहुतेक. अगदीच आहे, आणि आम्ही उत्सुक आहोत की पुढे मालिकेत काय घडते. पण जेव्हा तुम्ही चारुलता म्हणून पहिल्यांदा सेटवर सीन केला तेव्हा तुमच्या सहकलाकारांच्या काय प्रतिक्रिया होत्या? सहकलाकार म्हणजे शिवानीच होती माझ्याबरोबर जेव्हा मी पहिल्यांदा चारुलता केली. तर लुक वाईज आणि हे वाईज तिला सगळ्या छान वाटत होतं. ती मला सांगत होती की असं कर, तसं कर, किंवा टिकली थोडीशी छोटी लावूया, असं आम्ही गिव्ह अँड टेक असतोच आमचा चांगला रॅपो असल्यामुळे. तर अर्थात आणि छान वाटत होतं, वेगळं वाटत होतं त्यांना. आता शेवटचा प्रश्न, मालिकेत अखेर कधी म्हणजे चारुलता आणि अधिपतीचं नातं पुढे जाणार आहे की येणार आहे भुवनेश्वरीचं काही? अगेन हा प्रश्न मला काहीच कल्पना नाही. हा प्रश्न तू आमच्या लेखिकेला, चॅनलला, दिग्दर्शकांना विचार, त्यांना माहिती असतं. आम्हाला जे सीन्स येतात ते आम्ही आमच्या परीने कन्व्हिन्सिंगली आणि प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत असतो. नो प्रॉब्लेम. आणि मालिकेत जे काही सध्या सुरू आहे ते छान सुरू आहे. तुमची सिम्प्लिसिटी मला आणि इतरांना सुद्धा खूप आवडते. सो थँक्यू सो मच, आणि असंच आम्हाला एंटरटेन करत राहा. फक्त जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायला आवडेल का? मी प्रेक्षकांना इतकंच म्हणेन की नेहमी जे मी म्हणते तसं की मालिकेतले ट्विस्ट अँड टर्न्स कदाचित कधी तुम्हाला आवडतात, कधी आवडत नाहीत. ते आम्हाला तुमच्या फीडबॅकवरनं कळतच असतं. फक्त मी एक सांगत असते की हा एक आमच्या परीने प्रामाणिक प्रयत्न असतो तुम्हाला एंटरटेन करण्याचा, तुमची करमणूक करण्याचा. तर तो प्रयत्न आम्ही करत राहू आणि तुम्ही आमची मालिका पाहत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.